मित्रांनो, बिल्डिंग मध्ये एंट्री करण्यापूर्वी याआधी सगळ्यात आधी तुम्ही इकडे पाहणार ना तर तुम्हाला ग्रँड एंट्री इथे पाहायला मिळते। बिल्डिंगचं नाव पाहिलेलं तुम्ही सद्गुरू गॅलेक्सी असं नाव आहे। इकडे बिल्डिंग मध्ये एंट्री केल्यावर पाहू शकता एकदम नीट आणि क्लीन तुम्हाला इथे बिल्डिंग पाहायला मिळते। इथे सिक्युरिटी केबिन असणार आहे आणि पुढे तुम्हाला आता काय काय पाहायला मिळणार ते दाखवून। फ्लॅट पाहण्यासाठी आपण तिसऱ्या माळ्यावरती जाणारच आहोत। त्याआधी मित्रांनो, बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर आपण व्यवस्थित पाहून घेऊयात। आता या ठिकाणी बिल्डिंग मध्ये ऍक्च्युअली मी इकडे एंट्री केलेली आहे। या बाजूला आपला गेट असणार आहे। इकडे तुम्ही पाहू शकता, मी बाहेरचा परिसर आता सुरुवातीला तुम्हाला एंट्रीला दाखवला होता। इकडे सगळ्यात आधी ज्यावेळेस बिल्डिंग मध्ये एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला इकडे गार्डन एरिया पाहायला मिळतोय। लहान मुलांना खेळण्यासाठी इथे काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला पाहायला मिळतील। या बाजूला इथे समोर एक बिल्डिंग आहे आणि या बाजूला आपल्या काही बिल्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील। G+4 फ्लोअरच्या या बिल्डिंग आहेत। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पाहता तर राईट साईडला तुम्हाला 3 माळ्याची बिल्डिंग पाहायला मिळेल आणि लेफ्ट साईडला इकडे पाहणार तर 4 माळ्याची। याच बाजूला आपला 1 BHK फ्लॅट असणार आहे। पार्किंगसाठी वगैरे इथे तुम्ही पाहू शकता बरीचशी जागा तुम्हाला इकडे पाहायला मिळते। या बिल्डिंगला 6 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। रजिस्टर झालेली बिल्डिंग, बिकॉज या बिल्डिंग मध्ये मित्रांनो 4 ते 5 युनिट्स मी सोल्ड केलेले आहेत। त्यामुळे लीगल बद्दल कोणती शंका बाळगू नका। या मित्रांनो, ऍक्च्युअल फ्लॅट कसा पाहण्यासाठी लगेच आपण तिसऱ्या माळ्यावर। बिल्डिंगचा परिसर पाहिल्यानंतर फायनली ऍक्च्युअल फ्लॅट कसा असणार आहे पाहण्यासाठी आपण तिसऱ्या माळ्यावरती आलेलो आहोत। सगळ्यात आधी आपण हा बिल्डिंगच्या मधला, इनफॅक्ट जे 4 फ्लॅट आहेत त्याच्या मधला जो पॅसेज आहे पाहू शकता, डिसेंट साईज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो। इकडे माझ्या मागेच तुम्हाला लिफ्ट पाहायला मिळते। या बाजूला 2 रूम पाहायला मिळतात। आता रूमचं स्ट्रक्चर सांगतो, हा 2 BHK फ्लॅट आहे, हा 1 BHK फ्लॅट आहे आणि इकडे सुद्धा 2 1 BHK फ्लॅट पाहायला मिळतील। तुमच्या मागे तिकडे स्टेअरकेस पाहायला मिळतील, पाहू शकता। वेळ खराब न करता मित्रांनो लगेच आपण फ्लॅट मध्ये एंट्री करूया। आता सगळ्यात आधी मित्रांनो, नेहमीप्रमाणे फ्लॅट मध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करता त्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला इकडे एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। या लिव्हिंग रूमला अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला 15 फुटाचा एरिया पाहायला मिळतो आणि अशा प्रकारे पाहता येतं तुम्हाला 9 फुटाचा एरिया पाहायला मिळतो। या लिव्हिंग रूम मध्ये बरंच काम केलेले दाखवत होते। आधी इकडे 3 फुटाची तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळते, तुम्ही पाहू शकता। आपण या ठिकाणी मित्रांनो बाल्कनी मध्ये तुम्हाला सेफ्टी ग्रिल सुद्धा लावून दिलेले आहेत, बॉक्सवाले लावलेले आहेत। फ्रंट व्ह्यू वाला तुम्हाला इकडे हा फ्लॅट मिळणार आहे। इकडे खाली मेन रोड तुम्ही पाहू शकता, गाड्या एकदम जोरात चालू आहेत। या 3 फुटाच्या बाल्कनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही उभे असतात त्यावेळेस तुम्ही लिव्हिंग रूमची साईज पाहू शकता। मित्रांनो, मोठ्या साईजचा फ्लॅट पाहायला मिळतोय। या लिव्हिंग रूम मध्ये वरच्या साईडला पाहू शकता फॉल सिलिंग केलेली आहे आपण, त्याच्यामध्ये 2 पंखे लावलेले आहेत, इकडे झुमर घेतलेला आहे आणि या बाजूला नेहमीप्रमाणे सेमी फर्निश्ड फ्लॅट येतो, त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक सुंदर असं वॉलपेपर सुद्धा आपण या ठिकाणी लावून देत असतो। मित्रांनो, व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा। आता लेडीज लोकांचा सर्वात फेवरेट एरिया म्हणजे किचन दाखवते। मित्रांनो, हे किचन पाहिल्यानंतर तुमची मिसेस तुम्हाला नक्कीच बोलणार आहे की अक्षयला कॉल करा आणि हा फ्लॅट लगेच बुक करून टाका। मित्रांनो, किचन पाहू शकता, इथे 2 कलर मध्ये आपण किचन ट्रॉलीज या ठिकाणी घेतलेले पाहू शकता। एक प्लॅटफॉर्म पाहायला मिळतो, इकडे टाइल्स वगैरे लावलेले आहेत आणि या किचन मध्ये मित्रांनो वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी वगैरे तुम्हाला इथे 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते, तुम्ही पाहू शकता। इकडे सुद्धा आपण बॉक्स ग्रिल वगैरे लावलेले आहेत। बाहेरचा व्ह्यू खूप इथून चांगला पाहायला मिळतोय। त्या एंडिंगनी ज्यावेळेस तुम्ही किचन पाहता त्यावेळेस पाहू शकता किचनची साईज मित्रांनो खरंच खूप चांगली आहे। इथे तुमची गॅस वगैरे राहू शकते आणि इकडे आपल्याला फ्रीज साठी पॉईंट दिलेला आहे। पुढे या मित्रांनो, किचनच्या अपोजिट या बाजूला तुम्हाला बाथरूम एरिया पाहायला मिळतोय। जसं की पाहू शकता टाइल्स वगैरे प्रॉपर कव्हर केलेले आहेत। वरच्या बाजूला पाण्याची टाकी लावलेली आहे। इकडे तुमची बेसिंगची प्लेसमेंट एकदम बरोबर ठेवलेली आहे, जेणेकरून अडथळा वगैरे मध्ये येणार नाही। पुढे आल्यानंतर इकडे तुम्हाला इंडियन टॉयलेट पाहायला मिळेल आणि इंडियन टॉयलेटच्या बाजूलाच तुम्हाला या फ्लॅटचा एक मोठ्या साईजचा बेडरूम पाहायला मिळेल। याचा कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया पुढे सांगतो मित्रांनो, त्या व्यवस्थित पाहून घ्या। इथे सुद्धा तुम्हाला 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। मित्रांनो, प्राइस खूप भन्नाट देणार आहे मित्रांनो तुम्हाला आणि तिकडे सुद्धा बॉक्स ग्रिल लावलेले आहेत। या फ्लॅटच्या प्रत्येक बाल्कनीमधून तुम्हाला मेन व्ह्यूच पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आता आपण लिव्हिंग रूम कडे जाऊयात आणि थोडीशी डिटेल देतो, ती मित्रांनो ऐकून घ्या आणि जर फ्लॅट खरेदी करायचा असेल तर मला कॉल करा। मित्रांनो, या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 675 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया 472 स्क्वेअर फूट आहे, 472 स्क्वेअर फूट। 4 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये तिसऱ्या माळ्यावरती हा फ्लॅट पाहायला मिळेल। ही जी बिल्डिंग आहे ही रेरा रजिस्टर बिल्डिंग आहे। बदलापूर वेस्ट स्टेशन पासून अगदी 10 ते 15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स तुम्हाला बिल्डिंग पाहायला मिळेल। या फ्लॅटचा यूज झालेला नाही, इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे। या फ्लॅटला जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची ऑल इन्क्लुसिव्ह किंमत फक्त 26 लाख रुपये ठेवलेली आहे। 26 लाखामध्ये मित्रांनो तुम्हाला PM आवास योजने अंतर्गत 1,80,000चा बेनिफिट सुद्धा या ठिकाणी मी प्रोव्हाइड करून देणार आहे। जर तुमचं हे पहिलंच घर असेल तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला साधारण मित्रांनो 30 ते 35,000 रुपये सॅलरी असायला पाहिजे आणि तुमच्याकडे किमान 1.5 ते 2 लाख रुपये डाऊन पेमेंट असायला पाहिजे। जास्त काही नाही मित्रांनो, फ्लॅट खरेदी करायचा आहे तर नक्कीच मला कॉल करा। स्क्रीनच्या राईट कॉर्नर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंटद्वारे मला तुम्ही सांगू शकता। व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि अशा प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल तर MH05 अक्षय या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो। चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। आता भेटूया तसंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।